नमस्कार. विचारांचा तारा या न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात. सन 2024 साल संपून सन 2025 हे नवीन वर्ष सुरू झाले. त्यामुळे सर्वत्र सन 2024ला निरोप व 2025 या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत सर्वांचीच लगबग सुरू होती. अशीच लगबग वारकरी मंडळींची पाहायला मिळाली. आदर्श घेण्यासारखी अशी ही लगबग होती. बारवाड येथील विठ्ठल रुक्मिणी वारकरी संप्रदाय व विठ्ठल भजनी मंडळाने येथील विठ्ठल मंदिरात भजन पूजन नामस्मरणाने जुन्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत केले. खरे पाहता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुढीपाडव्यापासून नववर्षाला सुरुवात होते. मात्र गेल्या काही वर्षापासून कॅलेंडरप्रमाणे जानेवारीपासून नवीन वर्ष संबोधले जात आहे. त्यामुळे युवा वर्ग सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत वेगळ्या पद्धतीने करतात. विशेष म्हणजे या दिवशी मांस मद्याची पार्टी केली जाते. मात्र याचे परिणाम आपल्या आरोग्यावर कसे होतात याचा विचार केला जात नाही. 31 डिसेंबर हा दिवस एक उत्सवच मानला जात आहे. मात्र 31 डिसेंबर हा दिवस गतवर्षात घडलेल्या घटनांचा आणि चांगल्या गोष्टी आपल्यात निर्माण होत यासाठी असतो. मात्र या दिवसाला पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. बारवाड येथील विठ्ठल रुक्मिणी वारकरी मंडळ भजनी मंडळानं आपण पाश्चात्य संस्कृती जतन न करता भारतीय संस्कृती जपायला हवी म्हणून एक दिलाने एकत्र येऊन विठ्ठल मंदिरात सायंकाळी नामस्मरण हरिपाठ केला. त्यानंतर भजन पूजन केले. तर आलेल्या सर्व भाविकांना व ग्रामस्थांना महाप्रसाद व मिठाई वाटप करून गतवर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत केले. यावेळी महिला व पुरुष वारकरी मंडळींनी भजन पूजनाबरोबर फुगडी खेळ खेळून आनंद साजरा केला व बरोबर 12 वाजता एकमेकांना आलिंगन देऊन नववर्षाला शुभेच्छा दिल्या. विचारांचा तारा संपादक रंगराव बन्ने. मित्र हो, आज